आदरणीय गुरुवर्य पवार सर, त्याचप्रमाणे गुरुवर्य चौधरी सर, त्याचप्रमाणे आदरणीय सरस्वती मॅडम आणि गावकर सर यांना प्रथमतः प्रणाम. बंधू आणि भगिनींनो, आज आपणा सर्वांचे लाडके गुरुवर्य आदरणीय पवार सर यांचा विरोध समारंभ त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी त्यांच्यासाठी दोन शब्द कवितेच्या रूपात माझे छोटे बंधू गुरुनाथ वाघिंद्रे यांनी कविता रचलेली आहे. तत्पूर्वी एक आदरणीय पवार सरांसाठी एक छोटासा शेर. जसा सुगंध दरवळतो मनमोहक फुलांचा, जसा सुगंध दरवळतो मनमोहक फुलांचा, तसा ठसा उमटत राहो आदरणीय पवार सरांच्या कर्तृत्वाचा. जसा सुगंध दरवळतो मनमोहक फुलांचा, तसा ठसा उमटत राहो आदरणीय पवार सरांच्या कर्तृत्वाचा. परी येणे जाणे रीत या जगाची, परी येणे जाणे रीत या जगाची, नाही तुटली पुन्हा. परी येणे जाणे रीत या जगाची, नाही तुटली पुन्हा. परी हृदयात राहतील आदरणीय पवार सर आपल्या आठवणीच्या पुन्हा. आपके प्यार मोहब्बत ने हमें जीने की नई राह दिखाई है. आपके प्यार मोहब्बत ने हमें जीने की नई राह दिखाई है. हम होंगे कामयाब सर, क्योंकि आपकी दुआएं हमारे साथ है. या ठिकाणी एक छोटी कविता यांच्यासाठी सादर. जणू प्रेमाचा सागर अन मायेची घागर. जणू प्रेमाचा सागर अन मायेची घागर. माय बाप स्नेही गुरु देती जीवाला आधार. जणू प्रेमाचा सागर. साधे भोळे हे राहणे, धीर गंभीर वागणे. साधे भोळे हे राहणे, धीर गंभीर वागणे. नित्य स्मरणात राहील शांत मंजूळ बोलणे. त्या शब्दात हिवते अनुभवाची साखर. माय बाप स्नेही गुरु देती जीवाला आधार. जणू प्रेमाचा सागर. आम्हा शिक्षकांचा आधार गुरुवर्य पवार सर. आम्हा शिक्षकांचा आधार गुरुवर्य पवार सर. आम्ही ऋणी सदा तुमचे दिली ज्ञानाची भाकर. ज्ञानाच्या आधारे करू स्वप्ने साकार. माय बाप स्नेही गुरु देती जीवाला आधार. जणू प्रेमाचा सागर. मन मिळाऊ ही वृत्ती
चैतन्य अपार माय बाप दे गुरु तुम्हा करतो मी नमस्कार जणू प्रेमाचा सागर अन मायेची घागर माय बाप स्नेही गुरु देती जीवाला आधार देती जीवाला आधार. धन्यवाद वाढीव सर. वाढीव सरांनी आपल्या या कवितेतून पवार सरांचं वर्णन, त्यांचं कर्तृत्व आपल्याला सांगितलं आहे. दुसरं मनोगत व्यक्त करत आहे आपले प्राध्यापक आदरणीय परिहार सर. ज्यांचा आपण तो परिहार सरांना खूप काही बोलायचं होतं, परंतु निरोप देताना अंतकरण भरून आलं आणि त्यांचे शब्द एका ओठावर जीवनाचे झाले आणि म्हणून नंतर बोलतो असं त्यांनी यज्ञ दिला. असो पुढे मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत शारदा भरड मॅडम. आजच्या कार्यक्रमाच्या निरोप मूर्ती माननीय गुरुवर्य पवार तसेच त्यांच्याशी आपल्या कॉलेजचे प्राध्यापक सन्माननीय चौधरी सर तसेच प्राध्यापक कावीर सर आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या प्राध्यापिका सन्माननीय श्रीमती छाया मॅडम तसेच उपस्थित सर्व छात्र. आजचा कार्यक्रम म्हणजे आपल्या कॉलेजचे म्हणजे डायट कॉलेजचे जे काही प्राध्यापक श्रीमती पवार सर यांना आपण निरोप देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. सुरुवातीला ते प्राथमिक शिक्षक म्हणून आपल्या सेवेमध्ये रुजू झाले, परंतु आपल्या बुद्धीच्या कर्तृत्वाच्या जोरावर ते एवन अधिकारी म्हणून डायट कॉलेजला हजर झाले आणि यामध्ये त्यांच्या कर्तृत्वाची गौरवक्षेप आपल्याला दिसते आणि या गौरवक्षेपेमधून त्यांनी अनेकांचे जणू काही भविष्य घडवलेले आहे. आपण ज्यावेळी नोव्हेंबरला आपल्या DEDचं प्रथम सत्र सुरू झालं त्यावेळी त्यांनी नोव्हेंबर, मार्च आणि जुलै असं 3 महिन्यामध्ये त्यांनी आपल्याला सर्व तसं मार्गदर्शन केलं. म्हणून मला असं म्हणावं वाटतं, परक्यांनाही आपलेसे करतात असे काही शब्द असतात, परक्यांनाही आपलेसे करतात असे काही शब्द असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात, शब्दांनाही कोडं पडावं अशी काही गोड माणसं असतात. केवढं मोठे माध्यम जेव्हा ते आपले मार्गदर्शक असतात, केवढं मोठे माध्यम जेव्हा ते आपले मार्गदर्शक असतात. त्याने आपल्याला जीवनामध्ये शिस्त, वेळ आणि पॉझिटिव्ह थिंकिंग या 3 गोष्टी आपल्याला इथे शिकवलेल्या आहेत. टायमिंग मनी हे त्यांच्या जीवनाचे जणू काही ध्येयच वाटत होते आणि वेळोवेळी आवाज आपल्या परिपाठाचे हजरात असत आणि मग ज्यावेळी एखाद्याने चांगली प्रार्थना समोरित म्हटलं तर त्याचं कौतुक करेल आणि जिथे काही चूक असेल त्यावेळी ते वेळीच मार्गदर्शन करून आणि चांगलं ते नेहमी प्रोत्साहन देत असत. त्यांच्या कार्याची उत्तुंग भरारी अशीच पुढे पुढे वाढत राहू. म्हणून मला असं म्हणायचं वाटतं, पवार सर असा काजवा तर ताऱ्यांना लाजवत राहा, पवार सर असा काजवा तर ताऱ्यांना लाजवत राहा, असा कंठावर तर आकाश एवढे पसरत राहा, आकाश एवढे पसरत राहा. तसेच जसे ते विद्यार्थ्यांशी वागले तसेच आपल्या स्नेहाची सहकार्याची सुद्धा आपुलकीने वागत आले. म्हणून मला असं म्हणावं वाटतं की निरोप मित्राचा घेताना मान मागे वळली होती, निरोप मित्राचा घेताना मान मागे वळली होती,
पहाट ही देवाशिवाय कोसंबली होती. पहाट ही देवाशिवाय कोसंबली होती. निरोप घेताना नजर मागे वळत होती. निरोप घेताना नजर मागे वळत होती. पावला पावलावर ठपकत होती. पावला पावलावर ठपकत होती. असेच त्यांचे पुढील आयुष्य सुखमय आरोग्य राहील. तसेच त्यांचे कार्याची प्रगती उतर वाढत जाऊ. ईश्वर चरणी दिवंगत प्रार्थना अभिवादन करून माझे 2 शब्द संपवते. शेवटी मला असं म्हणायचं वाटतं, सूर्यास्त संपला तरी संधी प्रकाश मागे रेंगाळत जातो. सूर्यास्त संपला तरी संधी प्रकाश मागे रेंगाळत असतो. पवार सर तुमचा सर्व संपला तरी आठवणी मागे रेंगाळत जातो. आठवणी नसतं रेंगाळत जातो. धन्यवाद. धन्यवाद धारण मॅडम. आपण म्हटल्याप्रमाणे पवार सर म्हणजे त्यांचा संपूर्ण आपल्यापर्यंत होतील. पवार सर जसे प्राथमिक शिक्षक ते क्लासरूम ऑफिसर पर्यंत गरुडझेप घेतली तशी गरुडझेप आपण देखील सर्व घेऊ अशी मी त्यांना आज त्यांच्या या निरोप समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त आश्वासन देतो. आपण त्यांच्या आदर्श त्यांची प्रेरणा घेऊन आपण अशाच प्रकारे सर्व गरुडझेप घेऊया. पुढील मनोगत करण्यासाठी 17 फेब्रुवारी महाराष्ट्राच्या आरोग्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुणे शाहू यांच्या विचारांना त्याचप्रकारे आदरणीय व्यासपीठावरील गुरुमावली चिंचोळीकर मॅडम, खरसमोल मॅडम, पवार सर, चौधरी सर, रायकर सर या सर्वांना माझं प्रथम साष्टांग करतो. बघा मित्रांनो, वेळ दिल्याची आपल्याला म्हणजे चांगल्या कामाची सुरुवात ही अर्ध काम असते. ज्यावेळेस आपण 3 नोव्हेंबरला प्रथम वर्षासाठी पहिल्यांदा आलो त्यावेळेस माझ्या मित्रांनी सांगितलं की आपले पवार सर तिथे आहे. आपले पवार सर या आपल्या शब्दात तो जिव्हाळा ओढवाय या आशेवरच आपण हे आले. आणि प्रथम आपल्याला वेळोवेळी प्रशिक्षण करायला पवार सरांनी मार्गदर्शन केलं. त्यावेळेस मी त्यांना फक्त ओळखत होतो, परंतु घरी जाणलं अनुभवलं ते इथे पवार सर ज्यावेळेस आपल्याकडे प्रार्थनेला बहुतांश वेळी उपस्थित असायचे त्यात आपले गुणदोष हे ते आपल्याला दाखवून देत आणि आपल्या आत्मविश्वासाची प्रचंड ताकद हे पॉवरफुल मॅन पवार सर आपल्या भरतातच. आता मी इथे बोलतोय हे त्यांचं उपकार आहे. त्यांनी आपले आत्मविश्वास जागृत केलेला आहे. बघा मित्रांनो, कित्येक बॅच येत आहेत, कित्येक जात आहेत. भक्ती कर्म याने आपण आपले कार्य करतच असतो. त्यांनी तसं करतायत, आपणही करतोय. परंतु येथे फक्त शिक्षकच घडवला जात नाही, येथे फक्त शालेय शिक्षणच दिलं जात नाही, तर जीवनाचं जे जीवन शिक्षण आहे ते आपल्याला पवार सरांनी दिलं. त्यांच्या कृतीतून त्यांच्या उक्तीतून प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्याला चांगलं जीवन कसं जगावं या मायामोहाच्या जीवनात आपण यशस्वी कसं व्हावं यासाठी जीवनाचं गणित त्यांनी आपल्याला समजून दिलं. हे जीवनाचं गणित समजून घेताना जीवनात यशाची बेरीज, द्वेषाची वजाबाकी, गुणांचा गुणाकार आणि संयम आणि संशयाचा भागाकार करून विश्वासाची बाकी कशी ठेवायची हे या जीवन मार्गावर असताना पवार सरांनी आपल्याला शिकवले. पवार सर यापुढे तुम्ही आम्हाला खूपच आठवणी द्याल. तुमची आठवण तर एवढी येईल की सुबह को याद आओगे, सुबह को याद आओगे, शाम को याद आओगे, रात को याद आओगे, दिन को याद आओगे, सुख में याद आओगे, दुख में याद आओगे. तो आप इतना याद आओगे कि आएंगे हम देखेंगे मगर याद आप आओगे, मगर नजर आप आओगे. आपलं हे मार्गदर्शन हे तुम्ही जे आम्हाला कर्तव्यदक्ष, जबाबदार, उत्पादनशील जे नागरिक बनवलेलं आहे ते आम्ही कधी विसरू शकणार नाही. आपलं धीर गंभीर बोलणं हे सहजच मनाचा वेध घेत असतो. बघा मित्रांनो, उगारलेला हात हा मारलेल्या हातापेक्षा जास्त लागत असतो. उगारलेला हात हा
मारलेल्या हातापेक्षा जास्त लागत असतो. अगदी तसेच पवार सरांचं धीरगंभीर बोलणं, अनुभवाचे बोल हे काळजाचा वेध घेतातच. माझी वैयक्तिक आठवण सांगायची झाली तर 30 नोव्हेंबरला प्रथम सत्रात ज्यावेळेस घाई गडबडीत मी प्रात्यक्षिक जमा करून खाली येत होतो, पवार सर मला जिन्यावर भेटले. त्यांना पाहून मी थबकलो, थांबलो. मी एक शब्दही बोललो नाही, तेही एक शब्द बोलले नाही. फक्त त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. मित्रांनो, त्या स्पर्शात जो जिव्हाळा होता, जी आत्मीयता होती, त्या आत्मीयतेने, त्या जिव्हाळ्याने माझं अंतःकरण हेलावून सोडलं आणि न सांगताच खूप काही सांगून गेले. मी शब्द असतात खूप काही सांगून गेले. जा, मोठा हो. आत्मविश्वास, समर्पणाची भावना ती त्यांच्या डोळ्यातली, विश्वासाची भावना मी शब्दरित्या वाचून घेतली. सर्वच काही शब्दात सांगता येत नाही, सर्वच काही शब्दात मांडता येत नाही. काही अनुभव लागतं, काही जाणावं लागतं. आणि ही जाण करण्याची जाण मिळाली ती पवार सरांकडून. आताच माझे मोठे बंधू यांनी मला सांगितलं, पवार सर म्हणजे काहीतरी लिही. मी जाण नावाची कविता लिहिली, त्यांनी ती सादर केली. त्यामुळे मला जसे भावले, मला जसे अनुभवले, मला जसं वाटलं तसं मी कागद उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, सर्व व्यक्तिमत्व शब्दात गुंतवता येत नाही, सर्वच्या सर्व शब्दात मांडता येत नाही. ते प्रत्यक्ष अनुभव लागते. न बोलतात काही, प्रत्यक्ष डोळ्यांची भाषाही अनुभवावी लागते. पवार सर आले की आवर्जून प्रत्यक्ष चौथे जिकस्त वृत्तीने सर्व वर्गावर नजर टाकून तिथला बाप रिकामी आहे, तिथली खुर्ची रिकामी आहे. अगदी जवळतेने, अगदी भावनिकतेने प्रत्येकाच्या चौकशी, प्रत्येकाची जवळून चौकशी करत असत. या चौकशी मागे त्यांचे जे आपले पण होते, त्याची जी माया, ममता, जिव्हाळा होता, तो कधीच आपला नाही. मग शापूरकरांचं जे आश्रय स्थान होतं, जे आपल्यापणाचं, जिव्हाळ्याचं जे स्थान होतं, ते दुरावत असल्याची खंत वाटत आहे. बघा, आपण सर्व इथे आलो त्यावेळेस प्रत्येकाला अगदी रूम मिळाली की नाही, जेवण झालं की नाही, काही दिसतंय का, अगदी जवळून विचारपूस करणारे असे आपले पवार सर. या पवार सरांच्या विषयी सांगायला खूप आहे, परंतु टायमाचं बंधन असल्यामुळे पवार सर फक्त एवढंच सांगतो, हुंदके आले ओठावर दूर दूर जाताना, हुंदके आले ओठावर दूर दूर जाताना, पापण्यांच्या काठावरही थेंब दिसले येताना, पापण्यांच्या काठावरही थेंब दिसले येताना. कंपित मनात, कंपित हृदयात, हृदय कंपित झाले, शब्दही गोठले आणि उरल्याच्या फक्त आठवणी, उरल्याच्या फक्त मोडले, उरल्याच्या फक्त आठवणी. शेवटी आपसा या सर्व गुरुवर्यांना, पवार सरांना साष्टांग नमस्कार करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद गुरुनाथ वाडवी सर. वाडवी सरांनी पवार सरांबद्दल बरंच सांगितलं. त्यांच्या आठवणी, त्यांची जी मायेची झालर आहे ती खरंच आम्हा सर्व छात्र अध्यापकांवर अशीच राहावी. पवार सर जरी आधीतून दुसरीकडे गेले असले तरीही त्यांची नजर, त्यांचं मार्गदर्शन सतत आपल्या सर्वांना मिळेल अशी मी अपेक्षा करतो. आता उपस्थित असलेले आदरणीय गावकर सर, आपण आम्हाला परिहार सर मनोगत व्यक्त करायचे राहिले होते, ते नंतर करतो असे म्हटले आणि त्यांनी आता व्यक्त करतायत. माझा प्रणाम. आज आपण इथे सकाळपासून नाही तर
एक 3 दिवसापासून आपण निरोप समारंभासाठी काय करायचे याच्यात होतो. तो 8 दिवस आलेला आहे. सर मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्या शास्त्राध्यापक अध्यापिका यांच्याकडनं मागील वर्षी किंवा या 8 दिवसात काही चूक बोलून झाली असेल ती क्षमा करावी, जेणेकरून आम्ही कुठे चुकलो पुढे आम्ही ते सुधारण्याचा प्रयत्न करून बोलायचं भरपूर येतं, पण असं की जेव्हा आम्ही पहिल्यांदा DED ला नंबर लागला, आपला पत्राद्वारे DED ला नंबर लागला म्हणून शहापूर तालुक्याचे सर्व जवार येथे आलो. कोणी रूम पाहायला आलं, कोणी काही पाहिलं, रूम मेस अशा पद्धतीने ऍडमिशन घ्यायचं. तेव्हा आमच्या काही छात्राध्यापकांकडनं पवार असे काही शब्द झाले असतील, त्या शब्दांची मी आमच्या पूर्ण वर्गात माफी मागतो. मनुष्य हा चुकीचा फळ आहे. मनुष्याकडनं चुकी वर्षापासून आमच्याकडनं काही चुका झाल्या असतील आम्हाला माफ करा. आणि पुढील आमचं जे त्याकडे यायचं अवश्य हे आम्हाला परमनंट जाऊ असा आशीर्वाद द्या. आणि एवढंच सांगू इच्छितो की फक्त आपलं सेकंड इयर आणि फर्स्ट इयर चालू झालेलं आहे सर, पण जेव्हा परीक्षेची वेळ येईल तेव्हा प्रयत्न करा बदली होऊन व्यवहार येथे येण्याचा. एवढंच मी सांगू इच्छितो. माहिती होऊ शकतो. धन्यवाद. या सरांनी जी आपली जी काही चिंता आहे किंवा आपल्याकडनं ज्या काही चुका झाल्या असतील त्या पवार सरांनी पत्रात घ्याव्या मागणी केली आहे. आणि मला वाटतं नक्कीच पवार सर यांनी त्या माफी केल्या असतील, कारण त्यांचा मूळ स्वभाव तसा आहे. कारण ते चूक आपली तेव्हाच लगेच दाखवून देतात आणि सुधारण्याचं आपल्याला संधी पण ते देत असतात. आणि पवार सरांनी नक्कीच ती आपली ज्या काही चुका झाल्या असतील त्या माफ केल्या असतील. आता आपल्याकडे उपस्थित असलेले सर्व गुरुवर्य मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम आदरणीय गावकर सर यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं ही त्यांना विनंती करतो. तुम्ही अनुभवलेला आहे. त्यामुळे 8 महिन्यांचा प्रोसेस होती. त्याला सांगायचं जर तुम्हाला आम्ही मातीने घडवतो, वस्तू घडवतो, मांडी घडवतो, त्याप्रमाणे पवारपणाने सगळ्या अभ्यासांना घडवलेलं आहे. त्यांनी अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यामध्ये कॉन्व्हेंट हायस्कूलला म्हणजे बसलेले त्यांचे अध्यापक चांगल्या प्रकारे घडवावे आणि ज्याप्रमाणे दुर्भावाने आपलं स्थान निश्चित केलं सर्वात वेगळं, त्याप्रमाणे त्यांनी आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं स्थान निश्चित केलेलं आहे पवारकरांनी. तसंच रायगड जिल्ह्यात कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचं स्थान तसंच चमकत राहावं शुभेच्छा देतो. पवार सरांना निरोप देताना त्यांच्या जीवनाबद्दल किंवा त्यांचं जे काही त्यांचा वावर जो होता त्या कॉलेजला त्याबद्दल पण त्यांच्या आठवणी सांगायच्या आहेत. त्याशिवाय आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे.
मार्गदर्शन करता आदरणीय खडपूर मॅडम यांनी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. पवार सर, अजितराव सर, चौधरी सर, आपले अध्यक्ष खूप सांगता येण्यासारखं आहे. नंतर कळलं की जरी बदली झालेली असली तर हृदयातून मात्र बदली झालेली नाही. कार्यालयीन स्वतः बदली झाली तर हृदयात मात्र बदली झाली नाही. हृदय मात्र तसंच जगतंय. मला निश्चित वाटतं आम्ही नेहमी सरांना म्हणत असं काही होऊ द्या, आपलं शेवट कसे कसे मला माहीत नाही, पण शेवटी आपण आयुष्याच्या शेवटच्या क्षणाचे एकत्र राहून तिथे आपण काढायचं. माणुसकीपेक्षा जी मानवता आहे ती सरांपासून इथे पाहायला मिळाली, आपल्याला शिकायला मिळाली. प्रेमाचा उच्चांक वाचणारी माणसाचे शब्द संपतात. सकाळपासून काय बोलावं कळत नव्हतं. सांगावं खूप वाटतंय, बोलावं खूप वाटतंय, पण जे वाटतंय ते बोलता येत नाही. आणि काहीतरी शब्द बाहेर पडतात, काय बोलतोय कळत नाही, एवढं मात्र नाही. म्हणजे घरोघरचे रिलेशन तुमच्या सगळ्यांच्यामुळे निर्माण झाले ते गेले 4.5 वर्ष आम्ही अनुभवतोय. मॅडमही तिथे त्यांच्या सहकार्यात अनुभव घेत आहेत. त्याच्यामुळे खूपच अनुभव चांगला आला. चांगला आला म्हणजे काय की माणसाचं आपुलकी असते. मला कधीच म्हणजे मी गेले 2 महिने अनेक तालुक्यांमध्ये केंद्र प्रमुखांचे दुःख निवारणाचे शिबिर घेतलं. मला असं वाटतं मी नाही नक्की होणार पटकन, पण मला पटकन कळतं की कधी कधी अशी क्षण येतात की जे दुःखाचा पालन करून टाकतात. पण नंतर कळतं की नाही, दुःख नाही, दुःखामध्ये उत्कर्षाचा किंवा प्रगतीचा किंवा काहीतरी बदलाचा हा वाराचा सण करावाचा. तो सण केल्याशिवाय आपण एकमेकाच्या जमात उत्कर्ष म्हणून आणू शकत नाही. मग वाटलं की नाही सर्वजणी गेले त्यांची आठवण येते तुमच्या मनामध्ये, आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि बोलावंच वाटतं. पण एक मात्र कळत की काही जरी झालं तरी सरांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पद्धतीने निश्चितपणे राहणार आहे. माझ्या सगळ्या पत्रकाराच्या सांगेल ज्या अपेक्षेनं सरांनी आपल्याला एक मार्गदर्शन केलं आहे गेल्या वर्षभराने असं वाटत असेल, आपण सरांनी शब्द दिले तर तुम्ही जरी बदलून गेलात तरी आम्ही तुम्हाला दिलेला शब्द आम्ही पाळणार. आम्ही ते अनुष्ठेने न होता आम्ही स्वतःची प्रगती करणार. आम्ही आमच्या प्रगतीमधून तुम्हाला दिलेले शब्द पाळणार. पण आपल्या सगळ्यांच्या प्रगतीमध्ये त्यांचा आनंद निश्चितपणे द्विगुणित होणार आहे. आणि म्हणून ते जे काही मिळेल त्या शिदोरीमध्ये जास्तीत जास्त आपण समाधानी न राहता आपण स्वतःच्या प्रयत्नाने मेहनतीने यश मिळवा अशी मला अपेक्षा वाटते. आणि त्या अपेक्षेवरूनच आपण सगळ्यांना दिलं निरोप देत असतो. एक मला वाटतं की कधी अलविदा न काही ना असं म्हणतो आपण. निरोप समाज महाराष्ट्राचा बऱ्यापैकी जरा मागे पडायला लागला. कारण आपण निरोप हा तात्पुरता घेत असतो. आपलं निरोप घ्यायचं नाही. जे हृदयामध्ये निर्माण झालेले स्पंदन आहेत त्या स्पंदनांचा वेग आपल्याला काय करायचा आहे आपण तेवढ ठेवायचं. आणि एकच मला असं वाटतं की सगळ्यांच्यापासून जे आपण शिकलो ते शिकलेली प्रत्येक गोष्ट आपण त्यांना परतफेड करू शकतो. एका पद्धतीने करू शकतो. ते म्हणजे जे सरांनी आपल्याला जे प्रेम दिलं ते प्रेम आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला आपण काय करूया घेऊया. माझ्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला मी असंच प्रेम देईन असा जर प्रयत्न केला तर हा सहवासाचा हा प्रेमाचा जिव्हाळ्याचा हा जो आहे असाच वाढत जाईल असं वाटतं. म्हणून मी एकच सांगेन की दादा तुम्ही गेला तरी जवळ राहण्यामध्ये तुमच्या आठवणी आमच्या मनामध्ये निश्चित असंच ठेवत राहतील. आणि त्या आठवणींच्या देवावरच त्या विश्वासावरच आम्ही आमचा उत्कर्ष करू. आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला निश्चितपणे अशा शुभेच्छा आहेत की आपण लवकरात लवकर आम्हाला एका नवीन स्वरूपामध्ये आम्हाला तुम्ही पाहायला मिळाल. एका नवीन
विजयी स्वरूपात आम्हाला तुमचं दर्शन घडावं आपण शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी धन्यवाद चौधरी सर. कीर्तीचा गंध कुठे गेला तरी तो दरवळत असतो. पवार सर जरी आज पासून पुढे पनवेलला जायला गेले तरी त्यांची काय कीर्ती इथे गेली आहे, त्या कीर्तीचा गंध आपल्या सर्वांच्या हृदयात आणि या डाएटमध्ये सतत दरवळत राहील. पवार सर आपल्याला निरोप देताना आम्हाला दुःखही होत आहे, परंतु आपण बदली ही शासकीय नियमानुसार होतच असते, त्यामुळं आपल्याला तिथे जावं लागेल. जरी आपण गेलात तरी आपल्या आठवणी आपले आशीर्वाद सतत आम्हाला मिळत राहील. आपण इथे येऊन आपले मनोगत व्यक्त करावे आणि आम्हाला मार्गदर्शन करावे अशी मी आपल्याला विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले चौधरी सर, गावकर सर, खरडमोल मॅडम आणि सर्व छात्र शिक्षक आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला पुस्तकशी अशी कल्पना मिळाली की ज्यावेळेस सुरुवातीला इकडे खाली आलो आणि मला 2 दिवस तुमच्याकडून जास्त सहकार्य घेत होतो. शाळा पाहिजे माझं आमचं फक्त सध्या तेच उद्दिष्ट होतं. त्याच्यामुळे शाळा सोयीचं जेणेकरून मुलांची गैरसोय. बाहेर निघालो की रांगोळीचं एक थोडंसं दिसलं. रांगोळी चतुर्थी असते दरवेळेस, पण कधी रांगोळी दिसत नाही. रांगोळी कारण आमच्या संजय मॅडम आपल्याला विचारलं, त्यांच्या चेहऱ्यावर मला हे दिसलं. त्यावेळेस समजलं मित्र, चतुर्थी मी शिक्षक झाल्यापासून तिथून माझी सुरुवात आहे. आणि का पण स्पर्धा म्हणत मी अंधस्पर्धा म्हटली तरी चालेल, पण मला चतुर्थीच्या रूपाने बरेच काही चांगले सुखद अनुभव त्याच दिवशी वाचा मिळतात. शिक्षकी पेशामध्ये असताना मला जेवढे काही पुरस्कार मिळाले, आपण शिक्षकी पेशामध्ये असताना जो काही अनुभव आपल्याला मिळतो, ज्यावेळेस पुरस्कार मिळतो त्यावेळेस आपल्याला एकदम मनभाग्य झाल्यासारखं असं वाटतं. आणि ते त्याच दिवसाला मला निरोप यायचे आणि माझी त्यावेळेपासून जास्त श्रद्धा तिथे बसलेली होती. त्याच्या उलट आजची पोझिशन वाटते. आज 3 वर्षानंतर खेळायचं हायस्कूल सोडलं, त्यावेळी थोडं वाटलं नाही. प्रायमरी शाळा माझ्या गावामध्ये स्वतः शेलवली शाळेमध्ये 12 वर्ष होतो. 7 वर्ष मी पारणपुरी शाळेमध्ये होतो. तुम्हाला जाणीवच नाव असं देतो का तुम्ही त्या शापूरमध्ये मला ती माहिती असेल म्हणून गावाचं नाव असेल उल्लेख करतोय. तिथे लहान चिमुरड्यामध्ये मी राहण्याचा प्रयत्न केला. एक चांगलं मोठं जगवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याहीपेक्षा जेवढं वाईट वाटत होतं तेवढं या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा सहवासात या ठिकाणी वाईट वाटतं. आणि तो आज चतुर्थीचा दिवस सकाळपासून त्या पद्धतीने असं जाणवतं. मित्र, या ठिकाणी आलेलं तुम्ही एक केलं की शापूरवासियांना आधार, परंतु शापूरवासी जरी मी एक गेलेलं असलं तर पण या ठिकाणी असणारे आमचे त्यातलाच अविभाज्य घटक चौधरी सर आहेत, गावकर सर आहेत, खरटमोल मॅडम आहेत, सर्व काय आहेत. आणि ते तुम्हाला प्रत्येक वेळेस तुम्हाला उणी सुद्धा भासू दिली जाणार नाही. मायेच्या पाजराने घेणारे आपले चौधरी सर आहेत. ते तुम्हाला प्रत्येक वेळेस नियमानुसारच त्या पद्धतीने वागणूक देणार आहे. त्यामुळे ती उणीव तुम्हाला इथे भासणार नाही. वाटलं होतं नेहमीच्या पद्धतीने वर्गावर नजर टेकून आपली खुर्ची त्या ठिकाणी कोण आणि या ठिकाणी कोण आहे. मित्र, काही उणीवा आहेत, आपले उभारे आहेत, आलेच दिसतच नाही. आपला आधार तुम्ही या ठिकाणी आज तुम्हाला शिकवण्याचं आम्हाला एवढं गरज नाही. तुम्हाला फक्त आम्ही काठी आहे, तुम्हाला फक्त बोट आम्ही देणार आहोत. बोट देण्यासाठीच आम्ही या ठिकाणी आहोत. आणि ज्या पद्धतीने आम्ही बोट तुम्हाला देण्याचा एक आधार देतोय त्याच पद्धतीने सांगण्याचा एक उद्देश तुम्हाला करू इच्छितो की आपले उभारे आहेत, कदाचित थोडंसं अल्लड असतील,
हे असते एक आपल्या सवंगण्याच्या रूपाने, एक साथीच्या रूपाने तुम्ही त्यांना एक आधार देण्याचा प्रयत्न करा. चांगलं जाणवलं. चौधरी सरांनी पण एक उल्लेख केला, 24वी बॅच होती. राहून राहून आठवण येते. 7-8 महिने झाले गावकर सरांचा सहवास नव्हता, परंतु त्यांच्याही सुद्धा हृदयामध्ये ते घर करून गेलं. तर तुमचं त्याची एक मला एक छोटीशी झलक जाणवली. मागच्या वेळी 24 बॅच होती, एक आजारी होता, रात्र काढलेले तिकिटाला पैसे आमचे चौधरी सर देणार आहे, आम्ही रात्री जाणार. एकोपान होता. तत्व किती तुमच्यामध्ये सुद्धा आहे, किती कुठे गेले तरी आमचे पैसे सर कधीच बोलणार नाही, परदेशी सर कधीच बोलणार नाही, आमचे भेरे मॅडम बोलणार नाही, गुरुनाथ भेरे पण बोलणार, कोणीच बोलणार नाही. कुठे गेले आई इथेच आहे, कोणी तक्रार केली नाही. असं एकोपा ठेवण्याचा प्रयत्न करा. वाईट संगतीसाठी त्यांना प्रोत्साहन देऊ नका. तसंच वयानं थोडासा बोट देण्याचा प्रयत्न करा. एक थोडीशी चुणूक जाणवली. मी काल विचारलं की तुम्ही मावशी झालात काय. एक आपल्याकडे एक भगिनी गेलेली आहे, थोडासा आधार त्या घरच्या रूपाने सगळे लोक धावून आलेले होते. असं एक आधार देण्याचा आपण प्रयत्न करा. तुम्हाला कधीच चोरी भासणार नाही. मित्र या ठिकाणी आलेला आहात. मला प्रत्येक वेळेस या ठिकाणी आलो, कदाचित तुमच्या रागावलेले असेल, चुकी झाली, खुर्ची रिकामी दिसली, लेट आला, रागवायचं. रागवण्याचे एक अधिकारी असतात, त्याहीपेक्षा जेणेकरून आपले लोक त्या पद्धतीने आले पाहिजेत म्हणून कदाचित तुमच्या ओरडलं असं, रागावलं असं, मोठ्या मनाने आपण जे यांनी मागणी माझ्याकडे केली तीच मागणी मी तुमच्याकडे करतो, तुम्ही माफ करू शकाल. मित्र या ठिकाणी तुम्ही आलेला आहात, सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तुम्हाला त्या कागदाची चिठ्ठीची गरज आहे, ते तुम्ही घेऊन जाणारच आहात. पण या ठिकाणी चांगले जे गुण आहेत सहवासामध्ये तुम्ही येणार, त्यांच्या सहवासामध्ये चांगले गुण घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ज्यासाठी आपण इथे रोस्ट आपण लावलेला आहे त्यासाठी त्या ठिकाणी जिथे दिलेलं असेल त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या मुलांना एक घडवण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी सांगू इच्छिते. जातात मी एक मला आठवण झाली, चौधरी सर सहकुटुंब माझ्या घरी आले होते आणि त्या ठिकाणी आलं की कोणाची त्या पद्धतीने अपेक्षा अशी असते, किती मोठा झाला आईला ते छोटाच असते. माझी आई त्यावेळेस त्यांना सांगितलेलं होतं, आला बाबा माझ्या पोरावर लक्ष ठेव, माझ्यापेक्षा वयाने लहान. आईची जी काळजी असते, आईची जी काळजी असते मित्र, तुम्हाला सांगण्याचा उद्देश एवढंच आहे की जी बाहेरची मुलं आपल्या ताब्यामध्ये येतात. आता मी दुसऱ्याला सांगितलं माझ्याकडे मुलं आहेत, मोठी आहेत माझी मुलं, पण त्याला जाणवलं एवढा लांब आहे, एकटाच माझा पोरगा आहे आणि त्या मायेच्या जिव्हाळ्याने त्यांच्याकडे सांगितलं मला अजूनही आठवते. आणि त्या पद्धतीने मला सगळं सांगायला होतो, सांगू इच्छित नाही, बोलू इच्छित नाही. आणि तसं आमचं या ठिकाणी वागले ते आम्हाला थोडंसं राहून होतंय. अजून उद्या या ठिकाणी सतत शेतं, मी तुम्हाला नेहमी सांगतो आमचं गिराड विजावची गिराड पाठीवर असतं, तसंच आमचं आहे. आज या ठिकाणी तुमच्या त्या ठिकाणी तांडा आमचं जातोय, आज या ठिकाणी ते दुसऱ्या त्या ठिकाणी तांडा आमचं जातोय, परंतु आमचे उणीव असते, ते प्रेम असतं, ते प्रेम टिकवण्याचं एक शक्ती परमेश्वर आमच्यामध्ये देतं आणि तसंच तुमच्यामध्ये ते शक्ती एक चांगल्या रीतीने प्रेम जगण्याचं शिकवण्याचा एक प्रयत्न करू, एक ईश्वरचरण प्रार्थना करतो. आणि पुन्हा एक उदाहरण तेवढ्यासाठी देतो की आपल्यासमोर येणारी जी मुलं असतात, चिमुरडे असतात, किती विश्वासाने टाकतात, त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. एवढंच ते मी आजच्या शेवटच्या क्षणी तुम्हाला सांगू इच्छिते. आणि जरी मी या ठिकाणी गेलेला असेल, शापूर असो, वाडा असो, विक्रमगड असो, तरी आपले तुम्ही बंधू, आपल्या भगिनी हे शेवटपर्यंत नातं राहणार आहेत. आमच्यासमोर बरेच काही येतात, बरेच निघून जातात, पण ओळख राहीलच. आम्ही ओळख टिकून देऊ. समोर आल्यानंतर तुम्ही विचारण्याचा प्रयत्न करा. काही बऱ्याच वर्षानंतर आता तुमचं उगवतं वय आहे आणि आमचं मावळीचं वय आहे आणि त्यामुळे काही कालांतराने थोडंसं असं होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे तुम्ही ते आठवण देण्याचा प्रयत्न करा. एवढीच एक सदिच्छा. आणि पुढील आयुष्य फर्स्ट इयरचं वर्ष तुम्ही दिलेलं आहे, परीक्षा दिलेली आहे, त्यामध्ये सुद्धा एक मला प्रत्येक वेळेस फोन अशा पद्धतीने येऊ की चांगले मार्क्स मिळाले, नवे पास झालो, अशा पद्धतीने फोन येऊन पुढचं जे वर्ष आहे, द्वितीय वर्ष आहे,
ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने जावं. एकाच वेळेस दोन्ही वर्षाची परीक्षा तुम्ही पास होत, परमेश्वर चरणी प्रार्थना तुमची सीईटी कॅन्सल हो, सपोज सीईटी घेते त्याला सामोरे जाऊन त्याचे सगळे यशस्वी हो, हीच माझ्याकडून सदिच्छा. आणि आपण या ठिकाणी छोटेखानी मोठा एवढा कार्यक्रम केलेला आहे, त्यावर मी आपणा सर्वांचा सदैव ऋणी राहील, सदैव आपला लक्षात ठेवीन. आणि या ठिकाणी मला इथे बोलण्याची संधी दिली त्यावर मी आपणा सर्वांचा ऋणी धन्यवाद पवार सर. पवार सरांनी सांगितलं